इकडे मुंबई गोवा महामार्गावर पूल वाहून गेल्यानं अनेक जड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे। तर मुंबई गोवा महामार्गावरचा पूल वाहून गेल्यानं जड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद आहे। यासोबतच ही वाहतूक आता पर्यायी मार्गांनी देखील वळवण्यात आलेली आहे। या ठिकाणी हेलिकॉप्टर दाखल झालेला आहे। हेलिकॉप्टर कशा पद्धतीने शोध मोहीम घेते हे आपण पाहतोय। ताजी अपडेट ही आपल्या समोर येत आहेत। ताजी अपडेटची ही दृश्य आहेत। तटरक्षक दलाच्या चैतिक हेलिकॉप्टरच्या मदतीने नदीपात्राची पाहणी करण्यास सुरुवात झालेली आहे। बघ्यांची देखील मोठी गर्दी आहे आणि यामुळे साहजिकच पोलिसांना आपली पूर्णपणे ताकद ही बघ्यांना बाजूला हटवण्यासाठीच खर्च करावी लागते। नदीत 4 राफ्ट उतरून देखील शोध घेण्याचा प्रयत्न केला जातोय। यासोबतच एनडीआरएफच्या 2 टीम देखील घटनास्थळी दाखल आहेत, ज्यामध्ये 80 जवान आहेत। आणि बघ्यांची गर्दी जसजसं लोकांना कळते तसतशी ती वाढत जाते। त्यामुळे साहजिकच लोकांना देखील आवाहन करण्यात येते की कृपया एनडीआरएफची टीम असेल, नौदलाची टीम असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल, या सगळ्यांना सहकार्य करा। या ठिकाणी गर्दी करू नका, जेणेकरून त्यांच्या कामामध्ये कुठलाही अडथळा होणार नाही। एनडीआरएफ, नौदल, वायुसेनेकडून ही शोध मोहीम घेतली जाते। हाच तो ब्रिज आहे जो ब्रिज काल रात्री 11 ते 12च्या सुमारास कोसळला, ज्यामध्ये 2 बसेस आणि 5 ते 7 वाहनं वाहून गेल्याची माहिती मिळते। आता सकाळी देखील ज्या पुलाचा जो भाग होता तो देखील थोडासा उरलेला होता, तो देखील कोसळला होता। आणि कशा पद्धतीने ही शोध मोहीम सुरू आहे हे दाखवत आहेत। खरं तर हा ब्रिटिशकालीन पूल होता। गेल्या 100 वर्षांपासून या पुलावरून वाहतूक होत होती। आणि हाच पूल आता वाहून गेलेला आहे। खरं तर तो धोकादायक नव्हता असं मंत्र्यांनी देखील आम्हाला दिलेल्या फोनोमध्ये सांगितलं। मात्र सतत कोकणामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार वृष्टी होते आणि याचाच परिणाम म्हणजेच हा सावित्री नदीवरचा पूल वाहून गेला। यासोबतच बचाव कार्याला देखील सुरुवात झालेली आहे। काल रात्री जे स्थानिक जिल्हा प्रशासन होतं त्या ठिकाणी दाखल झालेलं होतं, मात्र अंधारामुळे आणि पाण्याच्या प्रवाहामुळे त्या ठिकाणी बचाव कार्य होऊ शकलं नाही। एनडीआरएफची टीम देखील या ठिकाणी पोहोचायला थोडासा वेळ लागला, कारण मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे मंदावली होती। आशिष घरत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। आशिष, आम्ही दृश्यांमध्ये पाहू शकतोय की बचाव कार्याला सुरुवात झालेली आहे। कशा पद्धतीने या ठिकाणी बचाव कार्य राबवलं जात आहे? तासाभरापासून संपूर्ण बचाव कार्य सुरू झालंय। हेलिकॉप्टर या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि ज्या ठिकाणी ऍक्च्युअली अपघात झाला होता रात्रीच्या सुमारास त्या स्पॉट पासून हे संपूर्ण पाहणी सुरू केलेली आहे। रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले, ज्यामध्ये राफ्ट पाठवले गेलेले आहेत। 4 छोटे राफ्ट आहेत जे गेले 2 तासापूर्वी या नदीपात्रात आतमध्ये गेलेले आहेत। तेही शोध घेण्याचा प्रयत्न करतात। कुठे काही गाड्यांचा काही पत्ता लागतोय किंवा जे प्रवासी होते जे बुडाले असतील तर त्यांचा काही पत्ता लागतोय का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातोय। हेलिकॉप्टर्स आहेत, पण त्याचबरोबर एक मात्र नक्की झालंय की या नदीपात्राच्या बाजूला अनेक गावकरी शेकडोंच्या संख्येने जमा झालेत। संपूर्ण हे रेस्क्यू ऑपरेशन बघण्याच्या उत्सुकतेने हे सगळे गावकरी या ठिकाणी जमा झालेत। त्याचबरोबर आता गेल्या सकाळी जेव्हा हे ऑपरेशन सुरू झाले, गेल्या 2 ते 2.5 तासापासून, तेव्हापासून अद्याप कोणतीही माहिती या रेस्क्यू संदर्भात किंवा कुठल्याही प्रवासासंदर्भात या ठिकाणी मिळालेली नाही आहे। दीपक, किती वेळ झाला साधारणपणे हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू करून आणि काही क्ल्यू मिळत आहेत का? तशा पद्धतीनं कशी पावलं टाकली जात आहेत? दीपक, गेल्या 2 तासापासून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले। राफ्टर्सच्या मदतीने हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले। छोटे छोटे राफ्ट आतमध्ये नदीपात्रामध्ये पाठवले गेलेले आहेत, तर हेलिकॉप्टर सुद्धा आहेत। हेलिकॉप्टरच्या सहाय्याने या संपूर्ण नदीपात्रात शोध घेतला जातो। त्याचबरोबर आता जी माहिती मिळते प्रत्यक्षदर्शकांना की पाण्याची पातळी जी आहे ही आता किमान 10 ते 12 फुटांनी कमी झालेली आहे। त्यामुळे हे जे पाणी आहे आता पाणी थोडंसं ओसरू लागलंय। कालच्या पेक्षा हे कमी पाणी आता या ठिकाणी, पण आतापर्यंत कोणताही सुगावा अद्याप या ठिकाणी लागलेला नाही आहे।
दीपक. आशिष, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तेव्हा ताजी अपडेट ती म्हणजे की रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे. हवाई दलाच्या मदतीनं रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे. पुराचं पाणी हळूहळू ओसरू लागलं असं गावकरी सांगतायत. त्यामुळे एकीकडे वाहतूक देखील कशा पद्धतीनं सुरू करण्यात येते ही देखील दृश्यांमध्ये दिसते. आणि हवाई दल असेल, राफ्टर्स असतील, हे सगळेजण प्रयत्नांची शर्थ करून या शोधमोहिमेमध्ये ते आता कशा पद्धतीनं पुढे पावलं टाकतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. गेल्या 2 तासांपासून घटनास्थळावर आणि नदीच्या पात्रात हे जे सगळे NDRFचे जवान असतील, हवाई दल असेल, हे पाहणी करते. मात्र परिसरातील स्थानिकांनी गर्दी केली आहे आणि या बग्यांच्या गर्दीमुळे मदत कार्यामध्ये अडथळे येत आहेत. कोस्टगार्डचं हे हेलिकॉप्टर आहे आणि NDRFच्या 45 जवानांकडून या ठिकाणी बचाव कार्य केलं जात आहे. तर मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक कोंडी देखील आहे, ती वाहतूक कोंडी देखील हळूहळू कमी केली जाते. दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला थोड्याच वेळापूर्वी दिसलं की एका बाजूनं वाहनं देखील सोडण्यात येत आहेत, तर दुसरीकडे नौदलासोबतच हवाई दलाची देखील मदत घेतली जाते.